चिपळूणमधील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या हत्येप्रकरणातील संशयित जयेश गोंधळेकर याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासादरम्यान या गुन्ह्यात साताऱ्यातील आणखी एक साथीदार सहभागी असल्याचे उघड झाले असून त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे। गोंधळे येथील जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झालेल्या वर्षा जोशी यांच्या खुनाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता। नियोजनपूर्वक खून झाल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी तब्बल 12हून अधिक लोकांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासली। त्यातून मिळालेल्या धागेदोऱ्यांवरून जयेश गोंधळेकर याला ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशीत त्याने पैशांसाठी आणि दागिन्यांसाठी खून केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून काही मुद्देमालही जप्त केला आहे। दरम्यान या प्रकरणात आणखी एक आरोपी सहभागी असल्याचे स्पष्ट झाले असून तो साताऱ्यातील असल्याची माहिती मिळाली आहे। त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। वर्षा जोशी या नियमितपणे सहली व पर्यटनासाठी ट्रिप्स बुक करत असत। याच धाग्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आणि तपासात जयेश गोंधळेकर हा ट्रॅव्हल्स एजंट असल्याचे पुढे आले। थेट चौकशीला सुरुवात करताच प्रकरणाचा उलगडा झाला आणि खुनाला वाचा फुटली। 24 न्यूज रत्नागिरी चिपळूण।